आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरू करू। दुसरा अध्याय आपण डिटेलमध्ये पाहिला, जो ज्ञान मार्ग आहे, जो समजेशी संबंधित आहे। आणि जर समज प्राप्त झाली तर ब्रह्ममयतेची घटना अंतरंगात घडायला फार वेळ लागत नाही। पण त्यासाठी श्रवण करणाऱ्याची काही तयारी लागते, आणि तशी तयारी नसली तर ते पूर्णतः काही समजत नाही। आणि म्हणून भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला काही ज्ञानमार्ग पचलेला नाही आहे, आणि म्हणून कर्ममार्ग ते सांगतात। तर आज कर्ममार्ग सांगताना आपण प्राकृत ज्ञानेश्वरीच्या ऐवजी आपली भावार्थ ज्ञानेश्वरी घेऊ, म्हणजे तुम्हाला अर्थ वाचता क्षणीच कळेल। तर प्राकृतचे शब्द बरेच असे आहेत की त्याचा अर्थ सांगावा लागतो, आणि त्याच्यात मग वेळही बराच जातो, आणि ओवी वाचताना ओवी नीट समजत नाही। तर आता ही ओवी वाचताना तुम्हाला ओवी डायरेक्ट समजून जाईल। आज आपण हा प्रयोग करून पाहू। आता पहिली ओवी आहे तिसऱ्या अध्यायाची। मग अर्जुनाने म्हटले, तुम्ही जे मज सांगितले ते मी ऐकले संपूर्ण देवा। तेथे कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे तुझे मत अनंता जी ब्रह्मस्थिती। मग मजसी केवी श्रीहरी, मनसी अर्जुना युद्ध करी। संकोच न वाटे थोडा तरी, कर्मी मज घालता। त्या प्राकृत तर लाज काढली, लाज शब्द वापरलेला आहे, माहिती का? की तू काही हे असं मला असं सांगताना काही थोडीशी लाज धरली नाही का? तो असं डायरेक्ट अर्जुन म्हटलेला आहे। तर मग मजसी केवी श्रीहरी, मनसी अर्जुना युद्ध करी। संकोच न वाटे थोडा तरी, कर्मी मज घालता। कर्माचा होऊ दे निरास, ऐसे तू बोलतोस। मी प्रवृत्त करतो मज युद्धास, हे कैसे? हेच विचारी ऋषिकेशा, वर्णितोस ती निष्काम दशा। आणि करवितोस हिंसा माझ्या करवी। देवा तुझी ऐसे बोलावे, आम्ही अज्ञानांनी मग काय करावे। आता संपले आगवे विवेकपण। कैसा उपदेश करतोस, संभ्रम जाहला मनास। फिटली माझी हौस आत्मबोधाची। वैद्याने पथ्य सांगावे, नि आपणच विष द्यावे। मग रोग्याने कैसे जगावे, सांग मजला। आंधळ्या आडमार्गी पाठवावे, किंवा माकडा मध्य पाजावे। तैसे हे आघवे, करू काय आता। मी काहीच न जाणे, अंध जाहलो मोहाने। कृष्णा याच कारणे विचारी तुझला। निष्कामता शिकविसी, नि युद्ध कर म्हणसी। शरण आलेल्यासी का असे वागावे। पहा आम्ही तनमनाने तुझला शरण येणे, आणि तू ऐसे बोलणे शोभते का? तू ऐसे उपदेशावे, मग आम्ही काय करावे। ज्ञान ते कैसे व्हावे, सांगा आम्हा। आणि एक गोष्ट घडली, ज्ञानाची तहान सरली। स्थिर होती ती मती माझी, मनस्थिती गडबडली। कैसे वागणे तुझे, मला काहीच न समजे। का पाहतोस मन माझे, चाचपून देवा। फसवितोस का मजला, की सांगतोस तत्वज्ञानाला। काही न उमजे चित्ताला माझ्या आता। म्हणून ऐका देवा, उपदेश सोप्या शब्दात द्यावा। मज विवेक तो सांगावा मराठीत। मी जरी बुद्धिहीन असे, परी मला समजेल ऐसे। शब्द ते सोपे तैसे सांगावे देवा। रोग्याचे आजारी पडणे, मग तया औषध देणे लागणे। मग ते गोड असणे अनिवार्य देवा। वापरून सोप्या शब्दास, सांगावे तत्वबोधास। जे समजेल माझ्या मनास, ऐसे देवा। भेटतात तुझ जैसा गुरु, उपदेशाची कामना का न करू।
भीड कशाला धरू तू माय माझी, कामधेनू धुपती जाहली जर प्राप्तती, मग इच्छांची पूर्ती का न करावी. अडचण कशाची आता चिंतामणी आला हाता, म्हणून इच्छांची पूर्तता करावी देवा. अमृत सागरा पाशी जावे नि तहानलेलेच राहावे, मग कष्ट का ते घ्यावे सागरी जाण्याचे. अनेक जन्म उपासिता तू भेटला भगवंता, तू प्राप्त मज असता काळजी कशाची. तरी तू भगवंता कर तत्व बोधाता, तत्व ते ऐकता कल्याण माझे. देख भाग्य माझे प्रकटले आज पुण्य फळाले, मनोरथ पूर्ण झाले आज माझे. हे परमदैवता सुखशुद्धी सुख समृद्धी दाता, अमृताची ती वर्षाता कर देवा. जैसे मातेच्या ठाई स्तनपाना वेळ बंधन नाही, अपत्य ते केव्हाही स्तनपान करी. प्रश्न जो मज पडला विचारीन मी तुझला, करावा बोध मला भगवंता तू. होईल परलोकी हित नि लौकिकात ते उचित, उपदेशावे ते निश्चित मजला तू. मग भगवान म्हणतात, श्री भगवान वाच. ऐकून ते अच्युत मनाला होऊन विस्मित, गूढ जे मज उपदेशात तुझ समजले नाही. बुद्धियोग असता सांगत मी सांगितले सांख्यमत, विरोधाभास मज उपदेशात नाही अर्जुना. उद्देश तू जाणत नाहीस म्हणून रागावला पाही, परी मार्ग ते दोन्ही एकची अर्जुना. बघबा अर्जुना मी सांगतसे दोन मार्ग दोघांना, सांख्यमत ज्ञान्यांना आणि कर्मयोग अज्ञजना. ऐक महत्व ज्ञानाचं जे मत असे सांख्यांचं, शुद्ध मनाने ऐकताच तत्क्षणी ज्ञान. दुसरा कर्मयोग जाण साधना दीर्घकाळ करून, होता कालांतराने निपुण ज्ञान होई. हे मार्ग जे दोन जैसे गहू आणि पोळी जाण, गव्हा लागे दळण पोळी सिद्ध भोजन. नद्या भिन्न भिन्न दिसती परिसागरीच मिळती, तैसे दोहो मार्गांची प्राप्ती एकच जाण. ऐसे हे मार्ग दोन जरी भासती भिन्न भिन्न, ते साधका योग्य ते कारण जाण अर्जुना. जसा पक्षी तो उडेल क्षणात फळासी ते झोंबेल, ते इतरांशी कसे जमेल सांग अर्जुना. इतर ते सारे विविध साधनांच्या आधारे, बा पोहजती मार्गाधारे हळूहळू. जैसी पक्षाची अतिगती तैसी ज्ञानाची ती मती, सांख्य ज्ञानास आकळ ज्ञानास आकळती क्षणार्धात. जे कमी असती योग्यतेत ते मग कर्मयोग आचरत, ज्ञानास अस्ति पावत अंती अर्जुना. कर्मास न जाणता कैसे पावने मग निष्कर्म्यता, केवळ कर्म ते त्यागता नैष्कर्म्यता नाही. प्राप्त कर्म न करणे तरी नैष्कर्म्य होणे, वायाची ते बोलणे वायफळ. आहे पैलतीरा जायचे म्हणे नावेत नाही बसायचे, तैसे त्यागणे कर्माचे जाण अर्जुना. तृप्तीची इच्छा असणे परी स्वैपाकच न बनवणे, वा भोजनच न करणे असता स्वैपाकही. प्रकटते अर्जुना नैष्कर्म्यता कर्माधारेच भावर्तता, कर्म ते त्यागता नैष्कर्म्यता नाही. म्हणून ऐक पार्था जया नैष्कर्म्य पदाची आस्था, तयाने उचित कर्म सर्वथा सोडूच नाही. कर्माचे हे हो न जाण नाही आपुल्या आधीन, कर्म ते त्यागन अशक्य अर्जुना. नीट विचार करता आकळते कर्माची ती कथा, आकळता कर्मकथा मोक्ष घडे. आता इथे एक मोठं रहस्य असं त्यांनी सांगितलं. कारण काय, नैष्कर्म्य व्हा निष्काम व्हा असा उपदेश आहे की नाही दुसऱ्या अध्यायात. पण एखाद्याला जर नीट नाही समजलं तर तो काय म्हणतो, बस सगळं करणं सोडून द्यायचं आणि गपचूप बसायचं. त्याला असा तो नैष्कर्म्यतेचा अर्थ बरेच लोक काढतात की नाही. जायचं का हिमालयात निघून जायचं,
पण नैष्कर्म्यतेचा अर्थ असा नाहीये. नैष्कर्म्यतेचा अर्थ म्हणजे आपल्याला कर्मसिद्धांत जाणावा लागतो. नैष्कर्म्य समजेतून निष्कामता आली पाहिजे. अशी सोडून दिली गप्प बसला आता मीच काहीच करणार नाही असं नाही. असं झालं तर मग काही ती निष्कामता ज्ञानापर्यंत पोचत नाही. कारण की कर्म कशासाठी जे कर्म करता करताच कर्माचा सिद्धांत समजून घ्यायचा. कारण आपण जेव्हा कोणतेही कर्म करतो, काहीही करतो, समजा जीवन जगणं हे कर्मच आहे आपलं, तर जीवन असं समजपूर्वक जगायचं आहे. म्हणजेच आपण जे काही करतो ते सगळं समजून घ्यायचं की असं का करतो. आपल्या साप दिसला की भीती का वाटते, कोणी काही वाईट म्हटलं की आपल्याला निराशा का होते. तर हे निराश होणं, भय वाटणं किंवा लोभ जागणं किंवा वासना जागणं हे सगळे कर्मच आहे की नाही. हे मागच्या कर्माचे फळ आहेत सगळे. तर हे म्हणजे आपली जी काही स्थिती होते, आपली जी काही मनाची अवस्था होते, आपल्या मनासारखं झालं की आनंद होतो, मनाच्या विरुद्ध झालं की दुःख होतं. तर हे सगळे मागच्या कर्माचेच फळ आहेत. हे सगळं मागे घेतलेलं ट्रेनिंग आहे आपण सगळं. हे काही आताचं याच्यातला भाग नाही. अनेक जन्माचं आपण हे सगळं शिकून आलेलो आहे आता. आणि ह्या जन्मात जगता जगता मग आपण आपले संस्कार पाहू शकतो. आपला भूतकाळ काय होता, आपण भूतकाळात काय घेऊन आलेलो आहे हे आपल्याला बघता येतं. आणि असं कर्म समजून घ्यायचं आहे सगळं कर्मसिद्धांत की. आणि आता जर आपण त्याच्याशी प्रतिक्रिया केली, चांगलं वाईट म्हटलं, हो नाही म्हटलं, मूल्यांकन केलं, तर संस्कार अजून बळकट होणार, वाढणार. समजून घ्यायचंय जीवन जगताना आपल्या मनात जे जे काही उद्भवतं, आपल्या मनात ज्या वृत्ती उद्भवतात, विचार उद्भवतात, भावना उद्भवतात, या सगळ्या काही विकार आणि वासना उद्भवतात, हे सगळं समजून घ्यायचं की हे आहे काय, हे असं कसं येतं. आणि ते समजून घेऊन त्याचं गणित जर समजून घेतलं की, जसं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की गाडी, मोटर कार, जीप जर एकाच ठिकाणी उभी ठेवली, पुढे पण चालवली मागे पण चालवली नाही, तर आपोआप बॅटरी डिस्चार्ज होते. तसं जीवन जगत असताना जेव्हा काही घटना घडते आणि आपल्यात काहीतरी भावभावना निर्माण होते, तर त्या भावभावनेचं मूल्यांकन करायचं नाही, त्याला चांगलं वाईट म्हणायचं नाही आणि त्याच्यापासून पळून जाण्याचाही प्रयत्न. समजा भय जागलं तर आपण काय करतो, पटकन पळून जातो तिथून बिन. पण तसं न करता तर तुम्ही भयाच्या सोबत राहिले, साप दूर असतो, तो काही येऊन चावत नाही तुम्हाला कधीच, तुमचा पाय पडल्याशिवाय तो चावत नाही, उगाच आपण भयभीत होत असतो. तर अशा वेळी आपल्या भयाच्या सोबत राहता आलं पाहिजे, भयाचं निरीक्षण करता आलं पाहिजे, निर्विकल्प निरीक्षण. आणि जशी ती गाडी एका ठिकाणी स्थिर राहिली तसं तुमचं मन समतेमध्ये त्या भयाच्या सोबत राहिलं पाहिजे. असं जर झालं तर जशी ती बॅटरी डिस्चार्ज होते तसं तुमचं मन डिस्चार्ज होतं. तुमच्या मनातलं भय समोर जाऊ शकतं, समोर जाऊ शकतं. तर ही जी युक्ती आहे, खरं म्हणजे ही ज्ञानमार्गाचीच युक्ती आहे की नाही. सुखे संतोषानं यावे, दुःखी निराशा, हे जे आहे, समत्वम योग उच्चते अर्जुना, समत्व मनाचे तेच जाण सार योग, तेच आहे. कर्मयोग म्हणजे वेगळा नाही. हे ते भगवंताने आताच सांगितलं की हा जो कर्मयोग मी सांगणार आहे तो आणि आधीचा ज्ञानयोग हे दोन्ही एकच आहेत. फक्त काय आहे, काही लोकांना ते ज्ञानमार्ग, ते मन, ते विचार, त्या भावना त्यांना पकडता येत नाहीत, माहिती आहे का. त्यांचं लक्ष ते स्थूल बुद्धीचे असतात, बहिर्मुख असतात, ते आतमध्ये बघू पण शकत नाही. आणि अशा लोकांना काही ज्ञानमार्ग आकळत नाही, समजत नाही. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी स्थूल मार्ग निवडला.
पहिल्यांदा भगवंतांनी ज्ञानमार्ग झाल्यानंतर कर्ममार्ग निवडला की ठीक आहे, तुम्हाला ज्ञानमार्ग नाही समजत का, तर मी तुम्हाला कर्ममार्ग सांगतो. तर कर्ममार्ग म्हणजे काय, तुम्ही काहीतरी करता, क्रिया करता, कृती करता, तुम्हाला काहीतरी जाणवतं, त्याच्या जाणवण्याशी तुम्ही प्रतिक्रिया बस बस ते आपल्याला बघता आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपलेच वृत्ती, आपलेच विचार, आपल्याच भावभावना, आपलेच संस्कार आपल्याला बघता आले पाहिजे. आणि इथे जसा तिथे असं सर्व अनुभवांचा निराश सांगितला, इथेही तोच आहे. जे काही अनुभवाला येईल त्याचा निराश आहे. कर्म म्हणजे जे अनुभवाला येतं ते तुमचं मागचं कर्मच असतं. आपण कर्माचं गाठोडं घेऊन जन्मोजन्मी फिरतो आहोत आणि असं कर्माचं गाठोडं निराश करायचंय. म्हणून हा कर्म संन्यास योग, इथे कर्माचा त्याग, कर्मास समूळ नष्ट झालं पाहिजे असा हा त्याचा अर्थ आहे. पण याचा अर्थ असा नाही की कर्म टाकून द्यायचं, घरदार सोडून द्यायचं, काहीच काम करायचं नाही, असा अर्थ नाहीये त्याचा. पण असा अर्थ काही लोक घेतात की बाबा आध्यात्मिक होणं म्हणजे काहीच करणं नाही. तर असा अर्थ नाही. हे भगवंत ते समजून सांगतायत की निष्कामतेचा, निष्कर्मितेचा अर्थ असा नाही. कारण की त्याने जर तसं केलं, त्यांनी जर कर्मसिद्धांत समजून नाही घेतला, तर त्याच्या आतल्या आधीच्या संस्कारांचा निराश होईल का? त्याची बॅटरी डिस्चार्जच होणार नाही. त्याचे विकार, विचार सगळे त्याच्या सोबत राहतील. आणि मग तो हिमालयात बी गेला तर त्याला त्याच गोष्टी आठवतील. आणि ती कला जर त्याला आली नाही त्या गोष्टींचा निराश करण्याची, विचारांचा निराश, विकारांचा निराश, भावभावनांचा निराश, तर ही कला शिकणे म्हणजे अध्यात्म आहे. तर पहिल्यांदा ज्ञानमार्गात ती कला शिकवली, आता तीच कला कर्माच्या सोबत शिकवली जाते. आणि म्हणून कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग भिन्न नाही असं भगवंताने सांगितलं. आणि त्याच्यातली पहिली अडचण मग भगवंताने ओळखली की जसं ज्ञानमार्ग समजला नाही तसं आता कर्ममार्गातही अडचणच आहे. काही लोक म्हणतील मग ठीक आहे, आम्ही काहीच करत नाही, झालं. पण भगवंत म्हणतो नाही, तसं नाही. कर्म सोडून द्यायचं असा अर्थ नाही. कर्म करायचं, पण कर्म अशा पद्धतीने करायचं की नवीन संस्कार पैदा नाही झाले पाहिजे. आणि जर तुम्ही तसं कर्म करू शकले तर नवीन संस्कार बनणार नाहीत आणि जुन्या संस्कारांचा निराश होईल आणि तुमचं मन शुद्ध व्हायला लागेल. असं तुमचं मन, अंतर्मन असं तळापर्यंत जर शुद्ध करता आलं तुम्हाला, तर तुम्हाला आत्मतत्वाचं प्रकटन तुमच्या अंतरंगात होईल. अशी ही प्रक्रिया आहे, जी ज्ञानाची प्रक्रिया आहे, तीच कर्ममार्गाची पण प्रक्रिया आहे, तीच योग मार्गाची पण प्रक्रिया आहे आणि तीच भक्ती मार्गाची पण प्रक्रिया आहे. तिघही भिन्न नाही. ज्ञान मार्गातही तुम्हाला निष्कामताच लागते, कर्म मार्गातही निष्कामताच लागते, योग मार्गातही निष्कामताच लागते आणि भक्ती मार्गातही निष्कामताच लागते. सकामपणे केलेला कोणताच मार्ग तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. आणि आपलं सगळे काम सकाम असतात, म्हणून आपण काही केलं तरी आपल्याला काही ज्ञान काही केल्या होत नाही. कारण की ज्ञानाचं जे गुरुकिल्ली आहे तीच आपल्याला समजलेली नाही. की कामना करणे म्हणजे अडकून जाणे, ज्ञानाचा संबंध तिथे येत नाही. तुमचं मन बदलणार नाही तर तुम्हाला ज्ञान कधीच होणार नाही. परमात्मा अंतरंगात प्रकटण्यासाठी तुमचं मन बदललं पाहिजे. आणि ते मन बदलणं हे कुणीतरी चांगला सत्संग घडावा लागतो आणि तिथे मग कानावर पडतं आणि आपल्याला त्याची ओढ लागते. मग त्याच्यासाठी वाटतंय तो त्याग करावा लागला तरी करायचा. सगळं जग नावं ठेवेल तुम्हाला, सगळे जग म्हणेल हा येडा झाला. सगळ्या जगाने येडा म्हटलं तरी हरकत नाही. पण आपल्याला समजलं नाही एकदा आपलं कल्याण कशात आहे, त्या मार्गाने आपण मग चालत राहतो. आणि म्हणून ही इथे निष्कर्मतेचा अर्थ भगवंत समजून सांगतात की निष्काम होणे म्हणजे कर्म सोडून देणे नाही.
नीट विचार करता आकळते कर्माची ती कथा, आकळता कर्मकथा मोक्ष घडे. कर्माचं एकदा गणित समजलं की हे कर्म वाढतं कसं, हे कर्म कमी कसं होतं, याचा निराश कसा होतो, आणि संपूर्ण निराश जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला चारही अवस्थांचा निराश होतो, आणि चारही अवस्थांचा निराश झाला की ज्ञान होतं. नीट विचार करता आकळते कर्माची कथी कथा, आकळता कर्मकथा मोक्ष घडे. जवळवरी प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे कर्म ते गुणाधीन पैसे असे, विहित कर्म इंद्रियांचे ते ठरविले जरी सोडायचे. तरी स्वभाव काय ये इंद्रियांचे शमले कधी, कानाने का ऐकणे थांबवले, डोळ्याने का पाहणे रोखले, नाकाने का कधी सोडले वास घेणे. श्वासाचे ते थांबणे मन निर्विकल्प होणे, तहान भूक ती खुंटणे न घडे इच्छे पायी. झोपणे जागणे का थांबले, चरण का चालणे विसरले, कधी आहे का निमाले जन्म मृत्यू. हे न घडे कधी काही, कर्म कधी सुटत नाही, म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती अधीना. ते कर्म ते पराधीन, कर्म प्रकृतीचा गुण, कर्म न करेन म्हणणं व्यर्थ अर्जुना. हे सगळं आता मगाचच ते समजावून सांगतायत की असं कर्म करणार नाही असं म्हणणं काही बरोबर. तू कितीही म्हटलं, किती इच्छा केली की मी कर्म करणार नाही, मग ते भगवंताने ते सगळे उदाहरणं दिले. कानाने का ऐकणं थांबवलं का, डोळ्यानं का पाहणं थांबवलं का, नाकाने का कधी वास घेणं सोडलं का, श्वास कधी थांबला का, मन कधी निर्विकल्प झालं का, तहान भूक कधी सुटली का, झोपणं कधी थांबलं का, पाय चालायचे विसरले का, का जन्म मृत्यू होण्याचे थांबले. हे सगळं काही तुझ्या इच्छेपायी नाही होतंय म्हणे, हे सगळं काही ते प्रकृतीचा गुण आहे. तो अष्टदा प्रकृती जी आहे. आता आपण अन्न पचवतो, रक्ताभिसरण चालतं, हे का आपल्या इच्छेने चालतं का, त्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. ती अष्टदा प्रकृती, खरं म्हणजे इथे जे काही घडतंय ना ते सगळं त्या अष्टदा प्रकृतीमुळे घडतंय, पंचमहाभूतांमुळे घडतंय. पण आपण अज्ञानात असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझ्यामुळे घडतंय. एक मीपणाचा अहंकार आपल्याला आपल्या याच्याकडे भानच नाही ना की या सगळ्या गोष्टी काही आपल्या अधीन नाही आहेत. आणि म्हणून त्याची जाणीव करून दिली भगवंताने की या इतक्या गोष्टी या तुझ्या अधीन आहे का, तू सोडतो म्हटल्याने सुटणार आहे का, तर हे काही सुटत नाही. बघ रथी ते चढणे, रथी स्थिर जरी बसणे, मग रथा संगे हिंडणे आपोआप. हे पण म्हणे तू रथात चढला म्हणे आणि रथात स्थिर जरी बसला, रथात काहीच करत नाही, पण रथा संग त्याला जावंच लागेल की नाही म्हणे. तो काही चालत नाही, तो काही हालचाल करत नाही, काही नाही, पण रथ चालला म्हणजे त्याचं चालणं झालंच. तसं एकदा आपण या शरीराच्या ठाई, या पंचभूतांच्या ठाई, या अष्टदा प्रकृतीच्या ठाई आपण असलो की आपोआप कर्म आपल्या ठाई घडतं. ते आपण करत नसतो आणि आपल्या इच्छेने ते थांबत नसतं. जैसे वायू कारणे पाल्या पाचोळ्याचे उडणे, काही न करता भिरभिरणे आकाशा माझी. आता ते पाला पाचोळा काही करतं का, त्याला काही प्रयत्न करावा लागतो आकाशात उडायसाठी. हवा येते, हवा त्याला उडवून घेऊन जाते. तसंच आपलं पण चालू आहे. आपोआप श्वास चालतो, आपोआप अन्न पचतं, आपोआप ताण भूक लागते, आपोआप झोप लागते, आपोआप जन्म मृत्यू होतात. काही आपलं करणंच नाही तिथे काही, ते होतंय सगळं. जैसे वायू कारणे पाला पाचोळ्याचे उडणे, काही न करता भिरभिरणे आकाशा माझी. तैसे प्रकृती कारणे कर्म इंद्रियांचे रहाटणे, बघ कर्माचे ते घडणे आपोआप. जवळवर संग प्रकृतीचा, तववर त्याग न घडे कर्माचा. प्रयत्न करणे कर्मत्यागाचा, तो हट्टीपणा. जे उचित कर्म सांडती, नैष्कर्म्य होऊ पाहती. दाबती ते इंद्रिय प्रवृत्ती हट्टापायी. तया कर्मत्याग न घडे, वासना मनी चरफडे. केवळ ते नाटक बापुडे कर्मत्यागाचे. मनी कामना असता, अंतरी विषयासक्त असता. कर्म ते त्यागता,
न घडे कर्मत्याग, आता देई अवदान, तुझला बा मी सांगेन, निरीच्छ माणसाची लक्षणं